चला चला अवघ्या 5 मिनिटांमध्ये कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे. लवकरात लवकर कार्यक्रम सुरू होत आहे. जेवणाची, नाश्त्याची, चहाची संपूर्ण व्यवस्था आपल्या शिवलाल ट्रेडर्सतर्फे करण्यात आलेली आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. त्वरित हजर व्हावे सभास्थळी. चला चला चला. सांगा हे 100 माणसाच्या पुऱ्या सांगितल्या 1000 माणसं उपस्थित राहा म्हणते नाही का. आता आम्हाला टपोरे खायचे पै आणतेच राहायचे असे लोक. शिवलाल टोळगोटे सांगा तिकडे काय अलाउन्स करून राहिला ती. 100 लोकांच्या पुऱ्या नाही काढल्या म्या. हो त्यातही सिलेंडर गेलं तर मंदात. आता काय बरं आहे त्यांना काय आम्हाला काय आजचं माहिती आहे का. 1000 लोक बोलवून राहिला 100 लोकांचा स्वयंपाक द्याला म्हणतो तुम्हाला. जाऊ दे तिकडे नाही का. ज्याच्या नशिबात असन त्याला भेटन. हो पण बाकी काय म्हणते पाऊस पाणी येते. काय पेरणं पाणी काय लोक काही काय करते तर काही वातावरण तर काही दिसून नाही राहिला तालतंबोरा मुले. आता 15 तारीख येऊन राहील जवळ. अरे काय राजा हे मोसमी वारे अजून नाही आले ना आपल्या इकडे. मग काय तर 2-4 जिल्ह्याच्या आसपासच आहे म्हणते तळ कोकणात अजून बी. मग तिकडे ते कोणता एल निनो का काय अल निनो म्हणते बदलले. पॅसिफिक महासागरात आला म्हणते ते. पुऱ्या जगावर परिणाम करणार आहे म्हणते बा ते. महाराष्ट्रावरही दण काय म्हणते त्याचा. काय दुष्काळाचे संकेत आहे म्हणते बा. 90% सरासरी पाऊस होईल म्हणते बा. असं काहीतरी ऐकण्यात आहे. 10% पाऊस कमी होईल. आणि ते बी म्हणलं पुरा मान्सून यावेळे कमजोरच आहे म्हणते. आम्ही नसतं साहेब एक आता हे काय होय अल्निनो म्हणजे काय होय काय याचं काही मला समजलं नाही बुवा काय प्रकरण आहे. अरे आता मलेच काय माहित. आता ते लाऱ्या सांगे म्हणे बुवा ते पॅसिफिक महासागरातनी उष्णतामान पाण्याचं वाढलं की त्याचं काय होते एकदम म्हणजे वातावरणात जगाच्या वातावरणावर परिणाम होते. एक तर मग मुसळधारा भयानक पाणी नाही तर मग कोरडा दुष्काळ काही ना काही दांगडो करते म्हणते ते. असं म्हणे बुवा ते. आता बाकी हाय का नाही काय असं म्हणून का तेच तर म्हणलं बा गडबड नाही दिसून राहिली कास्तकार लोकांची. काय सरत कुठं गेलं रे ती पण कुठं आहे रे. हो ना आता लोक तर ती पण उतारा होत जाय काही वर्षी. असं असं समजलं मग. पण मी म्हणतो मग आता त्यानं इकडेच काय मरायला लागत होतं. तिकडे जाणं म्हणा आपल्या त्या शेजाऱ्याच्या इकडे. हो ना आपले शेजारी देशाची. तिकडे जाण कर तिकडे लंबा. आम्हाला काय डोकसं खाऊन राहिला म्हणा. हो ना फालतूचं लेखाचं. तुमचं एक तर धोंड्याही मागून नाही राहिले. जरासं निंबाचा पाला बांधून केला दोघं हिंडोले आपले. हो डराव बेंडकी बांधली की आपल्या डंग 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 डंग. 2-3 कट्टे जमा केले आपले. पंगता गिंगता जरासं काही करा ना जरा वरून देवाले प्रसन्न तर येईन ते. काही घंटा नांद असं तसं. असं काही करायला पाहिजे तुम्ही तर येईन ते. आयचं धोंड्या मागताना कायचं काय पाहू आता 1-2 दिवस वाट जर आलं तर ठीक. नाही तर मग कसं काही ना काही उचापती कामं करायच लागन. आता रिकामी बसल्यापेक्षा लोक चला बा मागा धोंडी. करता येते काही ना काही. लागला तर लागला मेळ आला तर आलं. चला म्हणलं बसतो मी तिकडे जाऊन. आता तुमचं अटपलं वाटते नाही का. जे आहे व्हायचं ते झालं वाटते. झालं आता आपलं काय स्टॉलवर मांडणं आहे. आता दोघं पोट्टे आता भाजी उभे केले. एक जण भाजी आणि एक जण पुऱ्या. 2-2 पुऱ्या घेतल्या व्हा मोकळे. आता सुरूच तर व्हायचं आहे. आता पान काय तर जा तुम्ही. मी जरा स्टॉल गिल लावू लागतो. अरे वाटते बा आपले मामाजी फोन आला त्याचा. आता काय म्हणते काय सांगा. अरे काय जवळ बा फोनही उचलत ना का. हो काय राजा ते मारुतराव धुटके लाईन जवळ फोनही नाही उचलून राहिला म्हणून तुम्हाला लावला. अरे बा धोंड्याला बोलावतो ना मी. आता अजून आहे ना 1 दिवस. या आज आता तुम्हाला तेच सांगासाठी येऊन राहिलो होतो. आणि ते कार्यक्रम म्हणलं कुठं आहे म्हणलं. नेमका मार्केटात कार्यक्रम आहे म्हणून आलो मी. कुठं आहे ते कार्यक्रम. शिवलाल ट्रेडर्सने ठेवला म्हणते ते बियाण्याचं काय माहिती देणार आहे ते. या ना मार्केटात आहे ते. मार्केटात आले का तुम्ही तर सरळ या. असे ते दुकान नाही का सगळे शेवटचं दुकान आणि त्याच्याच मागं गोडाऊन आहे. या तुम्ही या दिसतेच तुम्हाला लोक तिथं. या असं हो का. बरं विचार तुम्ही इथं माणूस आहे त्याला. हो दुकान आहे नाही का. बरं ठीक आहे येतो. अरे का भाऊ ते दुकान आहे म्हणते. कुठं आहे ते आपलं काय कार्यक्रम आहे शिवलाल ट्रेडर्सचा. हो कुठं आहे ते. शिवलाल ट्रेडर्स कुठं आहे. कोणतं म्हणतं शिवलाल. इथं नाही आहे ते. इथं नाही. कोण म्हणते तुम्हाला. इथं 5 वर्ष झाले काम करू राहिलो मी. अरे उद्घाटनच आज झालं तर ते दुकान काय दिसणार आहे तुम्हाला. 5 वर्षापासून डमका. तिथं कार्यक्रम आहे जेवणाचा खावणाचा आणि ते मार्गदर्शन होणार आहे. तिथं कास्तकार लोक आले माहित नाही. सर नहीं मेरे को मालूम नहीं. वो देखो हो जो लोग खड़े हैं ना वहाँ पे उनको पूछो. वो गेट के सामने. भाऊ साहेब हो मी काय म्हणतो ते आपलं शिवलाल ट्रेडर्स कुठं आहे भाऊ. ते दुकान कार्यक्रम आहे म्हणजे ते कुठं आहे.
हे आला वाटतं इथंच नाही का? हो जा म्हणा बा, पट्टा थोडा द्यायचा. हो जा ना, समोर जा, असं पुढे गेलं की दिसतेस तुम्हाला. हो पुढे पुढे जा असं समोर. हो आम्ही त्यासाठी उभा इथं, लोकांना नाही समजत सांगून राहिलो. हो म्हणजे पट्टा तुटला पाहिजे. बरोबर बरोबर ठीक आहे ना. हो चला पाहतो आता कोणता कार्यक्रम आहे. हो ठीक आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. सर्व मंडळी आता उपस्थित झालेली आहे. अध्यक्ष म्हणून आमच्या येथील माननीय श्री वयोवृद्ध आपले मार्गदर्शक श्री सीतारामजी पवार व मुंशीरामजी धुटके हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपल्या येथील जे काही मार्गदर्शक आहे लारा सनसने आपलं मार्गदर्शन सुरू करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चला हो झाला म्हणून सुरू झाला कार्यक्रम. चालता का? येऊन जरासं काय रूपरेषा आहे ते समजते, नाही तर चांगली पकड निर्माण करून पडते. हो कास्तकाराला कसं आहे बोलण्यात नाही बरं, ते बातच कवर करून राहिला ते. नाही अरे जास्त लागेल तिथं, नाही तर ते कसं होईल ना. हो आपल्याला काय आहे, 4 लोकांना भेटलं तेवढाच फायदा होते. गोड बोलायला काय चाललं आपलं. हो आता नाश्ता पाणी ते देऊन राहिला म्हणते. चला ना, कसं आहे पट्टा तरी तुटन त्याचा. चला. तर आजच्या या खरीप हंगामाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज आपण उपस्थित झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे आमचे अध्यक्ष, प्रेरणास्थान, आधारस्तंभ श्री कंदिलाबाजी, त्याचबरोबर आमचे मुंशीराम काका, त्याचबरोबर बबन काका आणि आमचे आदरणीय शिवलाल काका, हे सर्व मंचकार उपस्थित आहे. आणि उपस्थित झालेले सर्व शेतकरी बंधू, आमच्या गावचे सर्व नागरिक, दुसऱ्या गावचे आलेले सर्व नागरिक, या सर्वांना व व्यापारी वर्गातील सर्व आदरणीय व्यक्ती सर्वांना नमस्कार करतो आणि आपल्या आजच्या खरीप हंगामाबद्दलच्या माहितीबद्दल कार्यक्रम सुरुवात करतो. तर सर्वप्रथम खरीप हंगामाच्या सर्व शेतकरी बंधूंना खूप खूप शुभेच्छा. आपलं यावर्षी उत्पन्न चांगलं हो आणि त्या विषयानं आपण जे काय आता मार्गदर्शन पण सत्र आयोजित केलेलं आहे. तर आपण जे अल्निनोचा जो धोका आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीनं आपलं उत्पन्न जास्त घेता येईल आणि कोणत्या बियाण्याची निवड करावी, कशा पद्धतीनं आपलं नियोजन असलं पाहिजे, सर्वप्रथम आपण सोयाबीन या पिकाविषयी पाहणार आहोत आणि त्या विषयानं मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वांनी आपलं शेतकऱ्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे स्किप न करता खरोखर याचा उपयोग आपल्या शेती उपयोगामध्ये होऊ शकतो असे आमचे मत आहे आणि त्याचा आपण खरोखर उपयोग करून घ्यावा. तर आता प्रथम मार्गदर्शन आपण सोयाबीन पिकाविषयी करणार आहोत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे जर आपल्याला उत्पन्न भरघोस घ्यायचं असेल तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं बियाणे. जर आपलं बियाणं चांगल्या क्वालिटीचं असेल तर आपल्याला उत्पन्न आजच हमखास झालं म्हणून समजा. म्हणून बियाणं कसं असलं पाहिजे ते आपण पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आपण घरगुती सुद्धा बियाणं वापरू शकतो जेणेकरून आपला खर्च कमी होईल, परंतु बियाणं त्या क्वालिटीचं असलं पाहिजे, परिपक्व दाणा असला पाहिजे आणि मोठा दाणा असला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण बियाणं आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. चला आता तुम्ही बियाणं आणलं, मार्केटचं बॅगचं बियाणं आणलं किंवा घरचं कोण वापरलं, सर्वप्रथम आपलं काम आहे ते उगवण क्षमता किती प्रमाणात आहे. जर त्याची उगवण क्षमता जर 75-70% वर असेल तर ते बियाणं आपल्यास पेरण्यास योग्य आहे. मग हे आता उगवण कसं काय आम्ही तपासायचं? एक पोतं घेऊन त्याच्यावर 100 बिया 10-10च्या रांगा तयार करायच्या 5x5. अशा पद्धतीनं त्याच्यावर आपल्या पोत्यावर लागवड करायची, असं ठेवायच्या बिया, ओलं करायचं आणि दुसरं एक पोतं त्याच्यावर टाकायचं. 3-4 दिवसानं कोंब आले की आपण लक्षात घ्यायचं की किती बिया उगवल्या. 100 पैकी जर 75-70च्या वर बिया जर उगवल्या असेल तर ते बियाणं आपण पेरू शकतो, अन्यथा ते बियाणं वापरू नये. मुद्दा क्लिअर झाला की बा आता उगवण क्षमता तर चांगली आहे, 80-90 बिया उगवल्या. पण बियाणं नेमकं घ्यायचं कोणतं आणि कोणत्या वावरावाल्यानं कोणतं घ्यायचं? आता शांताराम काका, तुमचं वावर कोणत्या पद्धतीचं आहे? समजा जमीन कशी आहे तुमची? आता आपली जमीन तर पूर्ण काळी आहे गड्याला. म्हणजे कसं आहे, काळी कसदार जमीन आहे. आपल्याजवळ काही मध्यम हलकी जमीन काही नाही आहे. ठीक आहे. आणि आपलं अजबराव काका, संकेतचे बाबा, तुमच्या इकडे तुमची जी जमीन आहे ती कोणत्या क्वालिटीची आहे? काय आपली काय समजा हलकी आहे काही, आपलं काही मध्यम आहे. समजा 2 वावर आहे आपल्याजवळ, मध्यम आहे आणि हलकी आहे. आता दुसरा मुद्दा आहे, आपल्याला जातीची निवड कोणत्या जमिनीला कोणत्या सोयाबीनची करायची. जर हलकी आणि मध्यम दर्जाची जर जमीन असेल तर त्यांना आपलं भलकोणतं बियाणं आणून चालणार नाही. की आपल्याला काळ्या जमिनीवाल्यासाठी आणि हलक्या जमिनीवाल्यासाठी कोणकोणते वाणं पद्धतशीर आपल्याला योग्य राहील ते आता तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्या लक्षात घ्या. आता काळी आणि जे काही आता भारी जमीन आहे त्या हिशोबानं जी व्हेरायटी आता जास्तीत जास्त उत्पन्न देणारी कोणती आहे बा, असं काही आपण कोणाचं प्रमोशन करत नाही, पण जे योग्य वाटते ते आपण सांगतो. दुसरी गोष्ट, पहिली महत्वाची जी जात आहे फुले संगम 726 केडीएस 726 फुले संगम ही जी जात आहे ही जबरदस्त आपल्या काळ्या आणि भारी जमिनीसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर फुले दुर्गा केडीएस 992 2 जाती ह्या आपल्याला अतिशय उत्पन्न देणाऱ्या आहे. शेंगा याच्या विशेष म्हणजे फुटत नाही, उंची चांगली असते या झाडाची आणि उत्पादन 10 ते 15 क्विंटल पर्यंत, नियोजन चांगलं असेल तर 15 क्विंटल पर्यंत.
आणि वजनी शेंग असते त्याची. दाणे चांगले कसदार असते आणि टोकन पद्धती करता अतिशय चांगलं वाण आहे आणि भारी जमिनीसाठी. कालावधी समजा त्याचा साधारणतः 110 ते 115 दिवस. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल पीडी केवीची आंबा. आंबा ही अतिशय चांगली जात आहे. जमीन भारी पाहिजे. 92 ते 98 दिवसात येते आणि साधारणतः 9 ते 12 क्विंटल पर्यंत उत्पन्न आहे आणि पांढरे फूल असते. त्यामुळे मोजाक पिवळा जे आहे त्याचा अटॅक होत नाही. चक्रभुंगा खोडी माशीले बळी पडत नाही. आणि त्याच्यानंतर बुस्टरचं हुतुतू, भरपूर शेंगा आणि दाट. कालावधी 95 ते 100 दिवस. फुटवे करणार वाण आहे. पांढरे फूल आहे. येलो मोजाकले बिलकुल काही मानत नाही. शेंगा फुटतही नाही. साधारण ॲव्हरेज 10 ते 15 क्विंटल. जर चांगलं नियोजन असेल वालेले 15 आणि बाकीचे 10-12 मध्ये जनरल. नियोजन जर चांगलं असेल तर चांगलं उत्पन्न होऊ शकते. चला ठीक आहे. मग आणखी असन ना काही समजा याच्या व्यतिरिक्त काही जाती समजा? आहे ना आणखी भरपूर जाती आहे जे काळ्या जमिनीमध्ये वापरल्या जाते. परंतु कोणती बियाणं घेताना आपण पक्की पावती, त्याचं लेबल आणि ज्याचा थोडासा नमुना आपल्याजवळ कायम ठेवा. पेरणी झाली तरी आपल्याला ते पुढे भविष्यात कामी येईल. जर आपल्याला दगाफटका झाला, बियाणं निघालं नाही किंवा काही अडचण आली, त्यामुळे पक्क बिल घ्या आणि त्याचा आपल्याजवळ पुरावा ठेवा. तर आणखी आता भारी जमिनीतली जर पुढची जात म्हणसाल तर जे जुनी आहे JS 335 जुनं वाण आहे आणि वाजवी दर आहे याचा. लवकर व मध्यम कालावधीमध्ये म्हणजे 90-95 दिवसात येणार आहे. काळ्या जमिनीमध्ये आहे. रोगप्रतिकार शक्ती थोडीफार कमी आहे बाकीपेक्षा, पण उत्पादन जबरदस्त आहे आणि वापरही आता भरपूर लोक करत असतात. 10 ते 12 क्विंटल समजा आपल्याला एकरी उत्पन्न होते. आणि त्याचबरोबर MAUS 612 टोकन पद्धतीसाठी अतिशय चांगलं वाण आहे आणि भारी जमिनीसाठी. MAUS 71 समृद्धी 93 ते 100 दिवसामध्ये येते. शेंगा फुटत नाही आणि या जमिनीसाठी पुरेसं चांगलं आहे. आणि त्याचबरोबर रुची 1001 95 ते 100 दिवसाचं वाण आहे सोयाबीनचं. हे सुद्धा आपण आपल्या भारी जमिनीमध्ये घेऊ शकतो. इत्यादी जाती आपण आणि याच्या व्यतिरिक्त काही असतील ते आपण इतरत्र माहिती घेऊ शकता. बरोबर आला समजा. आता भारी जमिनीचा आला विषय लक्षात. पण मी काय म्हणतो, समजा भारी जमिनीतही चाललं पाहिजे आणि मध्यम जमिनीतही चाललं पाहिजे. असे काही वाहनं समजा त्यामध्ये आपल्याला 3344 ग्रीन गोल्ड चांगलं बियाणं आहे हे. आणि विशेष म्हणजे मध्यम आणि काळी जमीन टोकन पद्धतीला उपयुक्त आहे. पेराले उपयुक्त आहे आणि 95 ते 100 दिवसामध्ये येणार वाण आहे. 4 दाण्याची शेंग असते आणि विशेष म्हणजे जास्त पावसाचा ताणही सहन करते. फुटवे येते त्याला जास्त आणि भरपूर शेंगा येतात आणि शेंगा फुटत नाही. 14-15 क्विंटल जर चांगलं आपण जर सोय घेतली तर उत्पन्न होते. बरोबर ते झालं म्हणा. पण आपल्या मध्यम जमिनी हलक्या जमिनीसाठी कोणते वाहन आहे ते सांगा मग आता. म्हणजे लिहून घेते माणूस. मध्यम आणि हलकी जमीन म्हणजे जे जास्त पाणी धरून ठेवू शकत नाही. पाण्याचा ताण त्याच्यातलं पीक जास्त दिवस धरून ठेवू शकत नाही. अशा वेळेस आपल्याला अशी जात निवडा लागेल किंवा लवकरात लवकर उत्पन्न घरी आलं पाहिजे. मग अशासाठी कोणतं आपल्याला बियाणं वापरता येईल? उभाट जातीचं आपल्याला बियाणं याच्यात वापरावं लागेल आणि त्याच्या अशा जाती आहे ते म्हणजे JS आपल्याला 9560 82 ते 88 दिवसामध्ये येणारं सर्वात लवकर येणारं वाण आहे. हे वाण आपण वापरू शकतो. कंपनी कोणती असो. JS 9560 त्याचबरोबर JS 9305 90 ते 95 दिवसामध्ये येणारं वाण आहे. उत्पन्न भरघोस आहे. आणि MAUS 612 ही जात दोन्ही जमिनीमध्ये वापरल्या जाते. 96 ते 98 दिवसामध्ये येते. आणि एक अशी जात आहे अंकुर अग्रेसर. त्यानंतर रुची सुद्धा 1001 वापरू शकतो आपण. आणि त्याचबरोबर ग्रीन गोल्डची 3344 म्हणजे ही सुद्धा मध्यम जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला घेता येते. आणि बुस्टरचं खोको बियाणं आपण वापरू शकतो. लवकर येणार आहे. जास्त उत्पादन आहे. पांढरी फुले येतात. त्यामुळे मोजाकचा धोका नाही. दाट शेंगा असतात आणि कमी जास्त पाणी ताण सहन करू शकते. आता हे आमच्या लक्षात आलं म्हटलं कोणत्या जमिनीत कोणतं बियाणं आपण वापरलं पाहिजे. पण आता याच्या दृष्टीने आणखी काय करावं लागेल किंवा उत्पन्न चांगलं येईल? कारण की यावर्षी पावसाचा जर अंदाजमान कमी जास्त आहे. कसं काय पद्धतीने आपल्याला भरघोस उत्पन्न घ्यायचं तर हे तुम्ही सांगा आता. आता पहा तुम्ही, आपण बियाणं आणलं समजा. आपल्या डोक्याने विचार करायचा आपल्या जमिनीत काय बसते बा. ते आपण पाहायचं. मागच्या वर्षी बी आपल्याला कोणत्यानं जास्त उत्पन्न दिलं अशी जात आपण निवडू शकतो. आता हे झालं बियाण्याचं क्लिअर. तर आता विषय राहिला पेरणीची पद्धत आपली जबरदस्त असली पाहिजे. कारण की पेरणीच्या पद्धतीवर उत्पन्न अवलंबून आहे. लय मोठं बियाणं गमावून काही फायदा नाही. कमी बियाणामध्ये भरघोस उत्पन्न होऊ शकते. त्याच्यासाठी जी पद्धत आहे ती म्हणजे आपल्याला वापरावं लागेल. तर ह्या कोणकोणत्या पद्धती आहे ते मी तुम्हाला सांगतो आता. त्याच्यामध्ये सगळ्यात उत्पन्न देणारी पद्धत म्हणजे टोकन पद्धत. बियाणं साधारणतः 15 ते 16-17 किलो आपल्याला एकरी लागल आणि झाडांची संख्या सुद्धा कमी होईल. त्यामुळे फुटवे करणाऱ्या जाती आपण भारी जमिनीत पेरू शकतो.
करिता आपण 3.5 फुटाचा बेड तयार करून 2 ओळीतलं अंतर 2 फूट ठेवायचं आणि 6 इंचावर 3-4 बिया सोयाबीनच्या टाकायच्या. अशा पद्धतीचा बेड तयार करून टोकन पद्धतीनं आपण लागवड करायची. भरघोस उत्पन्न आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. एकरी 15 ते 14 क्विंटल आपल्याला जवळपास उत्पन्न होऊ शकते आणि पाण्याचा निचरा सुद्धा व्यवस्थित होते. कमी येऊ जास्त येऊ त्या पिकाला धोका राहत नाही. म्हणून टोकन पद्धत बेडवर जर केली तर जबरदस्त पद्धत राहील. आणि मध्यम जमिनीमध्ये 3 फुटावर सरी पाडून सरीच्या बाजूला 6 इंचावर बिया टोचून घ्यायच्या आहे. प्रत्येक ठिकाणी 3-4 बिया आपण टाकायचे आहे आणि 2 ओळीतलं अंतर 1.5 फुटाचं ठेवायचं आहे. भारीमध्ये 2 फुटाचं. याच्यानंतर जी पद्धत आहे ती आहे चांगली म्हणजे BBF पद्धत, रुंद वरंबा सरी पद्धत. 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट म्हणजे 45 सेंटीमीटर आणि 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर. एका बेडवर 4 सरी तयार होतील आणि पाणी व्यवस्थापन चांगलं होईल. आणि आंतर पिकासाठी जर आपल्याला वापर करायचा असेल तर 4 ओळी सोयाबीन आणि 2 ओळी तूर. तर त्याच्यामध्ये 1.5 फूट बाय 4 म्हणजे 6 फुटावर समजा तुरीचं झाड आलं पाहिजे. तर ही आहे BBF पेरणी यंत्रानं करायची पेरणी. तर यामध्ये साधारणतः 22 किलो सोयाबीन एका एकराला लागू शकते. आणि इतर जे आपली पेरणी यंत्रणा आपण करतो तर त्याच्यामध्ये साधारणतः 26 ते 30 किलो एकरी सोयाबीन आपल्याला पेरायचं आहे. आणि साधारणतः याच्यामध्ये 2 फुटाचं अंतर आपल्याला असलं पाहिजे 2 तासामध्ये. आणि 6 इंचावर दाना पडला पाहिजे बियाणं. तर आणि हलकी जमीन असेल तर आपल्याला 1.5 फुटाचं अंतर असलं पाहिजे आणि 6 इंचावर आपले बियाणे पडले पाहिजे. नाही बरोबर आहे भाऊ, पण आता कसं आहे, आता तुम्ही म्हणता टोकन पद्धतीनं करा तर आता अरे बाया सापडते का? हा इकडे म्हणलं भुईमुग काढायला बाया नाही सापडे. हो ना, आता हे किती त्याच्यात कंबर लावा लागते आणि किती म्हणलं काम मेहनत आहे ते. हा एवढं जमते करायचे, आता भेटते का मजूर इतकं? ते आहे काकाजी, प्रॉब्लेम बरोबर आहे. परंतु टोकन यंत्र आले ना, आता टोकन यंत्र आणून त्याची सेटिंग बरोबर जर केली तर त्या पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते. गणगण आपलं दिवसभर आपलं फिरत राहायचं. एकटा माणूस किती तरी लागवण करते त्यात पेरणी. तर आपण टोकन यंत्रानं करा मग. दुसरी गोष्ट आता महत्वाचं म्हणजे 3 ते 4 सेंटीमीटर ते खोल गेलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका अशा सूचना आहे. कारण की आता हे वादळी वाऱ्यासह पाऊस येणारच आहे, 2-4 दिवसात सांगितलेलं आहे. परंतु त्या वादळी वाऱ्यावर भरोशावर राहू नका. त्याच्यावर पेरणी करसान आणि पुढे नाही आलं तर अटकून पडसान. म्हणून कसं बरोबर 75 ते 100 मिलीमीटर जमिनीमध्ये ओल असन तेव्हाच पेरणी करा. कायचं 75 नाही पा घाई करते लोक, मग याचं पाहून ते करते. असं वाटतं बा निसटलं तर निसटलं. हा काय करता मग पेरता काही? हा काय 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 हा आजची किती तारीख आहे? 14 तारीख आहे. मग हा सांगा बरं, आता लोक तर लागून व्हायला पाहिजे होती, पेरणी व्हायला पाहिजे होती ना काकाई. तुम्ही बा जास्त लोड नको घेऊ ना. कारण की 1 जुलैपर्यंत आपल्याला सोयाबीनची पेरणी चालते. 80, 90, 95 ते 110 दिवसापर्यंत आपलं सोयाबीन घरी येते. म्हणून 1 जुलैपर्यंत जरी आपली पेरणी झाली तरी सफिशियंट आहे. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका. येऊ शकते, येते पाणी, काही लोड नाही. फक्त गडबड करू नका, गोत्यात येऊ नका. येते पाणी, तुम्ही काही कावर कावर नका करू. देणके साहेब, हो कसं आहे, थोडंसं मागं पुढे होऊन राहिलं पण येणारच आहे. हिंमत सोडायची नाही माणसानं. डर के आगे जीत आहे. जे करण कर्ज तेच होईन मर्द. म्हणून लोड घ्यायचा नाही, जे होईन ते पाहून घेऊ लागायचं. पेरून टाकू, नाही तर मग पाहता जिथे पुढचं पुढे. लोड घेतल्यानं येरी काय होणार आहे? फालतू बीपीच्या गोळ्या वाढवणं. काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कर्ज किती काय असो, काही असो, पुढच्याला म्हणायचं आज नाही उद्या भेटत. वातावरण बरोबर नाही, डोकं खाऊ नको. म्हणून म्हणलं हिमतीनं जगा, चांगल्या पद्धतीनं पेरण्या करा. अजून काही मार्गदर्शन आहे का सोयाबीनचं? बस आता थोडं राहिलं सोयाबीनचं आपलं. तर तण नियंत्रण. तण नियंत्रण आपल्याला एक काम करायचं आहे. जर आपण बियाणं पेरतो त्याच्या अगोदरच जर आपण केलं, 1-2 दिवस अगोदरच ते आपण फवारणी जर केली तणनाशकाची, तर जे काही आपलं अनाज ते तण खाणार आहे, जे आपलं खत वगैरे आपण पेरतो ते खाणार नाही आणि आपल्या पिकाला जास्तीत जास्त त्याचा पुरवठा होईल. म्हणून आपलं तणनाशक अगोदरच उगवण्यापूर्वी आपण मारू किंवा मग 48 तासात पेरणी केल्यानंतर मारलं तरी चालते. यामध्ये जे काही आपल्याला कोणतं वापरायचं आहे ते आपण कृषी तज्ज्ञाचा सल्ला घेऊन ते मार्गदर्शन मी माझ्या दुकानावर आले तरी तुम्हाला मी सांगतो. बाकी आता पुढचा दुसरा डोस आपला तणनाशक 20 ते 25 दिवसानं तण उगवल्यानंतर. आता आपलं राहिलं खताचं. पेरणी करताना आपल्याला म्हणजे बॅगी मागं आता खत पेरावं लागते. तर ते फार चांगलं राहते. तर यामध्ये आपण 10-26-26
भारी जमिनीमध्ये समजा वापरू शकतो 75 किलो. आणि DAP जर वापरत असाल तर 50 किलो DAP आणि MOP 25 किलो हे आपण भारी जमिनीतनी पेरणी करताना वापरू शकतो एका एकरात. आणि हलकी मध्यम जमिनीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो आणि MOP 25 किलो किंवा 15-15-15 आणि त्याच्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण पेरू शकतो. आणि आता शेवटचं म्हणजे सोयाबीन मध्ये आपण ज्यावेळेस पेरणी करतो त्याच्या अगोदर बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. ते केल्याशिवाय बियाणं पेरू नये, म्हणजे त्याला कोणत्याही त्या बियाण्याला धोका होणार नाही. म्हणून त्याचं आपण 1 किंवा 2 दिवस अगोदर त्याला बरोबर आपण बीज प्रक्रियेसाठी जे काही आपल्याला आवश्यक असते ते औषध लावून ते आपल्याला सावलीमध्ये थोडं सोकू घातलं पंख्याखाली आणि नंतर आपण ते लागवण केली तर फार चांगलं राहील. चला आता आपल्याला काही सोयाबीन मध्ये काही अडचण आहे का? सगळं आटपलं ना? काही आता याच्यात सांगायचं राहिलं? चला झालं आता सोयाबीनचं आलं आता सगळं डिटेल लक्षात. पण आता आम्ही पराठी पेरतो ना कापूस, तर त्या हिशोबानं काही मार्गदर्शन जर लाभलं तर फारच चांगलं होईल, म्हणजे जेणेकरून आम्हाला तशा बॅगा घेता येईल. काहीच हरकत नाही. आपण कोणती पराठी पेरायची आहे, कोणतं आपल्याला कापसाचं बियाणं कोणत्या जमिनीत कसं वापरायचं याचं मार्गदर्शन मी करतो, तुरीचंही करतो, परंतु ते उद्याच्या एपिसोडमध्ये, कारण की आता आपला वेळ भरपूर झालेला आहे त्या हिशोबानं. आणि उद्याच्या एपिसोडमध्ये शेतीचे जे काही अजून उरले सुरले आपले जे बियाणं आहे त्याची मार्गदर्शन करू आणि विषय क्लिअर करू आणि परवा दिवशी नवीन विषयासह येऊ. तर चला उद्या भेटू. कापूस लागवड आणि इतर तूर वगैरे लागवड कशी करायची, कोणती करायची या संदर्भामध्ये मार्गदर्शन पाहू. तर आजचा व्हिडिओ इथं संपू. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता.